नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. बातमीची या बुलेटिनची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीनं. पंकजा मुंडे दिल्लीला रवाना झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांची ही पहिली दिल्ली वारी आहे. नियोजित बैठकांसाठी हा दौरा असल्याची माहिती देण्यात आली आहे. जे.पी. नड्डा यांच्यासोबत दिल्लीमध्ये बैठक आहे असं सांगण्यात आलंय. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे या दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. नियोजित बैठकांसाठी हा दौरा असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांची काही वर्णी लागलेली नाही आणि त्यामुळेच मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती. अर्थात त्यांनी स्वतः स्पष्ट केलं की आम्ही नाराज नाही. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथमच पंकजा मुंडे या दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. मात्र नियोजित बैठकांसाठी हा दौरा असल्याची माहिती दिली जाते. नेमकं काय कारण आहे जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत. प्रणाली, नाराज नाही असं पंकजा मुंडेंनी स्वतः सांगितलं, मात्र आता त्यांचा जो दिल्ली दौरा आहे तोही मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर जरी बैठकांसाठी नियोजित जाते असं सांगितलेलं असलं तरी नेमकं खरं कारण काय असेल? पंकजा मुंडे यांच्यावर भाजपच्या आता संघटनेची जबाबदारी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि म्हणून आपली जी बैठक आहे ती अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याबरोबर आहे आणि पूर्वीपासून ही बैठक ठरलेली होती. त्या बैठकीसाठी आपण जात आहोत असं पंकजा मुंडे यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. सकाळी 10:20 त्यांची फ्लाईट होती आणि त्या फ्लाईटमध्ये बसून त्या दिल्लीसाठी रवाना झाल्या. परंतु आपल्याला माहिती आहे की केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच दिल्ली वारी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांचा नंबर लागेल किंवा यांची वर्णी लागेल अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात तर होतीच होती, परंतु ही चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर संघटना पातळीवर सुद्धा होती. त्यामुळं आपला प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा जी आहे ती या नक्कीच दोन्ही भगिनींना वाटत होती, परंतु तसं काही झालं नाही. त्यामुळे जरी आपण नाराज नाही असं जरी सांगितलं जात असलं तरीही ऑफ रेकॉर्ड किंवा मनामध्ये कुठेतरी त्यांना खटकतं आहे. थोडं वाईट वाटतंच आहे की नव्या लोकांना संधी दिली गेलेली आहे, त्याचबरोबर जे पक्षामध्ये बाहेरून आले त्यांना संधी दिली गेलेली आहे. परंतु प्रीतम मुंडे या 2 वेळा खासदार झालेले आहेत आणि तरी त्यांना त्यांची वर्णी लागलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे. या गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पक्षाने मोठं काही आपल्याला दिलं नाही असं सातत्यानं या दोन्ही भगिनींना वाटत असतं आणि त्यातूनच कुठे ना कुठे थोडीशी नाराजी नक्कीच निर्माण झालेली आहे त्यांच्याही मनात. आणि म्हणून जेव्हा आज जे.पी. नड्डा यांच्याबरोबर पंकजा मुंडे यांची बैठक होईल त्यावेळेला हे लक्षात येईल की आपली नाराजी ते व्यक्त करून दाखवतात का, आपण नाराज आहोत, आपल्याला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान मिळालं नाही यामुळे आपलं थोडं मानसिक खच्चीकरण झालं आहे, आपली जाणीवपूर्वक कोंडी केली जाते का, या सगळ्या विषयांवर त्या जे.पी. नड्डा यांच्याबरोबर चर्चा करतात का हे बघावं लागेल. त्याच तरी केवळ जे.पी. नड्डा यांच्याबरोबर त्यांची भेट होणार आहे, बैठक आहे असं कळतं आहे. त्यापेक्षा इतर जास्त अजून काही माहिती मिळू शकलेली नाही. बिलकुल प्रणाली, थोडंसं थांबवते. मात्र मिडडेचे राजकीय विश्लेषक धर्मेंद्र जोरे आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत. जोरे सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. सध्या जी काही बातमी समोर येते, आज सकाळच्या फ्लाईटनं पंकजा मुंडे या दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. जे.पी. नड्डा यांची त्या भेट घेणार आहेत. कशासाठी ही भेट असावी? एकतर ती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लगेचच होतीये म्हणून एक वेळ त्याच्याकडे इतकं लक्ष दिलं जातंय. त्यामुळे काय वाटतंय तुम्हाला? यात 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक, मुंडेंच्या समर्थकांमध्ये असलेली नाराजी, त्यानंतर पंकजा मुंडेंचं आलेलं स्पष्टीकरण. यामधून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्या कुटुंब आणि समर्थकांमध्ये निश्चितच नाराजीची भावना आहे. समर्थकांमध्ये असंतोष आहे. दोन्ही प्रकारच्या रिॲक्शन्स बघून एक पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण जर बिटवीन द लाईन्स रीड केलं तर त्यांनी इतरांना दिलेल्या शुभेच्छा, नंतर ज्या लोकांमध्ये गुण असतील त्यांना या मंत्रिमंडळात घेतलाय असं मला वाटते त्यांना शुभेच्छा,
ह्या ज्या सगळ्या कमेंट्स आहेत त्या लक्षात घेता त्यांनी जरी पार्टीला हे सांगितले की बाबा ठीक आहे आम्ही तुमचा निर्णय ऍक्सेप्ट करतो, हं. तरीही तसं असताना सुद्धा आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर तो जो एक माहोल तयार करावा की जेणेकरून तुम्हाला पार्टीले वरिष्ठ चर्चेसाठी बोलावतात किंवा मग अशी सिच्युएशन आहे की तुम्हाला स्वतःहून जावं लागतं. तर आता एक याच्यामध्ये एक लक्षात येतं त्यांना नड्डांनी बोलवलं आहे की पंकजा मुंडे स्वतः जातात. मला वाटतं बहुतेक पार्टीकडूनच त्यांना बोलावण्यात आलं असावं. हं. आणि ही एक चांगली पद्धत आहे. जर कार्यकर्ते असंतुष्ट असतील, राजकारणी ज्यांना चान्स मिळाला नाही त्यांना जर काही पार्टीला सांगायचं असेल, वरिष्ठांना सांगायचं असेल, चर्चा होत असेल आणि यातून काही मार्ग निघत असेल तर ते भाजपसाठी चांगलं आहे असं समजू आणि त्यानुसारच पुढचा निर्णय बीजेपी घेईल असं वाटतंय. कारण या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपनी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्या 2 वर्षात काही चुका झाल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. ज्यांची कामं चांगली झाली नाही की ज्यांना पार्टी कार्यामध्ये समाविष्ट करून द्यायचं आहे, ज्यांना मंत्रिमंडळातून काढून इकडे लावायचं आहे, अशा लोकांना त्यांनी बाहेर काढलं. आणि जे इतर पक्षातून आलेले लोक आहेत त्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये घेतलं. त्यात त्यांनी 2 संदेश दिले की जे दुसरीकडून आलेले आहेत ते जर चांगले काम करत असतील, त्यांचा जर आम्हाला फायदा होत असेल आणि तुम्ही आमच्यासाठी एकनिष्ठ असता तर आम्ही पण तुम्हाला पण संधी देऊ. आणि पक्षातले जे आहेत त्यांना पण संदेश दिला की तुम्ही जर चांगलं काम करत नसता तर आम्ही तुम्हाला ड्रॉप करू, तुम्हाला जे पद दिलंय त्या पद आम्ही तुमचं कमी करू. आता यामध्ये पंकजा मुंडेंची नड्ड्यांसोबत मिटिंग झाल्यानंतर त्यांना काय प्रॉमिस केलं जातं, त्यांना काय सांगितलं जातं याच्यावरती पुढचं कळेल. आणि त्यानंतर पंकजा मुंडे दुसऱ्या पक्षात जाणार आहेत किंवा दुसरे पक्ष त्यांना ऑफर देत आहेत. काही पक्षांची माउथपीसांनी काल लिहिलं सुद्धा की यांना डावलून पक्षामध्ये डावलण्याचा प्रयत्न होत आहे. तर या पद्धतीने सगळ्या बाजूनी एक परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न होत असतो राजकारणामध्ये. त्यामध्ये आता जबाबदारी आहे बीजेपीच्या वरिष्ठांची, ते यामधून काय मार्ग काढतात. पंकजा मुंडे आणि डॉक्टर प्रीतम मुंडे आणि ओव्हरऑल मुंडे फॅमिली प्लस त्यांचे सपोर्टर्स या सगळ्यांना यांचं समाधान कसं करतात ते बघावं लागेल. आता त्यांचे जे समर्थक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात नाराज झालेत. राजीनामा सत्रच सुरू झाली आहेत बीडमध्ये. दुसरीकडे पंकजा मुंडेंचं राजकारण संपवण्याचा हा डाव आहे असं इतर पक्षातल्या नेत्यांनी टीका केली. म्हणजे भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत राहून मोठे झाले राजकारणामध्ये, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळतं पण प्रीतम मुंडेंना मिळत नाहीत, अशा प्रकारची टीका केली गेली. हो बरोबर आहे. आणि याचा दुसरा एक अदर साइड ऑफ जर बघितलं आपण तर भाजपवरती मध्ये किंवा रिसेंटली हा घराणेशाही चालवणारा पण पक्ष आहे का, इतर पक्षांसारखा हा पक्ष काम करतो काय, असाही एक आरोप होत होता. तर मुंडे फॅमिलीमध्ये त्यांना बहुतेक वाटत असेल की यांना आपण भरपूर आतापर्यंत ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे, या दोघी बहिणींनी अधिक कार्य करावं, चांगलं कार्य करावं, लोकांशी कनेक्ट करावा, त्यानंतर यांना आम्ही संधी देऊ असंही पक्षातल्या काही लोकांना वाटत असेल. मुंडेंच्या समर्थकांना हे वाटत की आमचं ऑलरेडी कनेक्ट आहे, आमच्या नेत्या या जे इतर लोकांना पदं मिळत आहेत त्या डिझर्व करतात, त्यांना विधान परिषदेवर पाठवायला पाहिजे होतं, त्यांना राज्यसभेवर पाठवायला पाहिजे होतं. मात्र पक्षातल्या धुरीणांना तसं वाटत नसेल. मग यातून मार्ग कोणता, मग असंतोष आपला आहे हे दाखवायचा प्रयत्न कसा करायचा. तर मग ही एक सिस्टीम असते. प्रत्येक याच्यामध्ये असं होतं की समर्थक पहिले बाजूला होतात, समर्थक आपले राजीनामे टाकतात आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठींना तो एक सेन्स मिळतो की नाही काहीतरी बिघडलेलं आहे, हे आपण आता दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर पंकजा मुंडेंनी स्वतः राजीनामा देणं पक्षाचा किंवा याचा असा तो फारच एक काय म्हणतात त्याला पॉलिटिकली करेक्ट असा निर्णय ठरला नसता या स्थितीत. ज्यावेळी स्थिती दुरुस्त करताय ते ज्यावेळी तुम्ही एका पोझिशनमध्ये येता की तुमच्या मागे जनसमुदाय आहे, तुम्ही मास लीडर आहात, असं जर पक्षाला तुम्ही सिद्ध करू शकला तर तुम्हाला काहीतरी मिळतं ना, तर ते मिळू शकतं. आणि शेवटी पॉलिटिक्स काय आहे, शेवटी ताकद जोर आहे. पक्षाला वाटतं की मुंडेंनी जिंकावं
आपला पुन्हा ठसा उमटवावा असं वाटत असेल, पण मुंडेंना वाटतं की आम्ही ऑलरेडी मास लीडर आहोत, आमचा हक्क आहे, तो हक्क त्यांना बरोबर. मिळाला पाहिजे असं जर त्यांना वाटत असेल. बरोबर. तो म्हणजे हक्क जरी मागणे. वरवर सांगत असल्या मुंडे भगिनी की आम्ही नाराज नाही, मात्र कुठेतरी मनामध्ये खतखत असणारच हे नाकारता येत नाही. धन्यवाद धर्मेंद्र जोरेजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, या बातमीचं विश्लेषण केलं त्याबद्दल. पुन्हा जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेतच. प्रणाली, धर्मेंद्र जोरेंनी म्हटल्याप्रमाणे की आता एक गोष्ट बघावी लागेल की पंकजा मुंडे यांना पक्षानं बोलवले दिल्लीला की त्या स्वतःहून गेलेल्या आहेत, काय त्याबद्दल कळतंय का? अगदी खरं आहे, याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही, परंतु आज संध्याकाळी ते पुन्हा मुंबईला परतणार आहे. दिल्लीवरून निघताना किंवा मुंबईवर मध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्याकडनं अधिक प्रतिक्रिया मिळू शकेल. परंतु एवढं मात्र नक्की की आज दिवसभरातली ही जी बैठक आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. मुंडे भगिनींचं सांत्वन पक्ष कशा पद्धतीनं करतं किंवा त्यांना आता जे मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्या मोबदल्यात त्यांना काय दिलं जातं किंवा त्यांना काय प्रॉमिस केलं जातं, की त्यांना हे सांगितलं जातं की नाही जे आहे ते व्यवस्थित सांभाळा किंवा ते अजून वाढवण्याचा प्रयत्न करा. नेमकं काय होतं, त्यांना त्यातून काही साध्य होतं की त्यांना इतरांसारखी कानउघाडणी सहन करावी लागते, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघाव्या लागेल. तुर्तच तरी शक्यता याची जास्त आहे की कानउघाडणीपेक्षा त्यांचं सांत्वन केलं जाईल, त्यांना कुठेतरी काहीतरी देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शक्यता जास्त दिसून येत आहे. आणि राजीनामा सत्र ही ताकद दाखवण्याचा एक प्रकार असतो आणि तसाच प्रकार जो आहे तो सध्या बीडमध्ये सुरू आहे. त्याचा काही फलित पंकजा मुंडे यांच्या पदरात पडतं का ते आज आपल्याला संध्याकाळपर्यंत कळू शकेल. अगदी बरोबर आहे प्रणाली, आपण याचे अपडेट घेत राहूच. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे बीडमध्ये जे काही राजीनामा सत्र सुरू आहे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थकांचं, त्यातून एक मेसेज तर पोहोचलेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत किंवा भाजपच्या अध्यक्षांपर्यंत की कुठेतरी नाराजी आहे आणि त्यात पंकजा मुंडेंचा दिल्ली दौरा. त्यामुळे आता मुंडे भगिनींना किंवा मग कशा पद्धतीनं पक्षाध्यक्षांकडून त्यांचं सांत्वन केलं जातं आमच्या प्रतिनिधी म्हणाल्याप्रमाणे किंवा काही मिळतं का हे बघावं लागेल. दरम्यान पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांवरती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामे दिलेले आहेत, नाराज आहेत प्रीतम मुंडेंना मंत्रिपदी न घेतल्यामुळे. मला असं वाटतं की या संदर्भात पंकजाताईंनी काल स्पष्ट केलेलं आहे, मीही काल स्पष्ट केलेलं आहे. आता बाकी कोणाला काय पतंगबाजी करायची असेल ती माध्यमातून होत राहील. तर प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं बीड भाजपमध्ये राजीनामा सत्र सुरू झालंय. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 30 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. या जिल्ह्यातील 11 तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि मुंडे समर्थक राजीनामा देत असताना पंकजा मुंडेंनी मात्र मौन पाळलंय. त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचं आव्हान आहे. खासदार डॉक्टर प्रीतम मुंडेंना मंत्रिपदावरून डावलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे आणि भाजप पक्ष मुंडे कुटुंबाला जाणीवपूर्वक टाळत असल्याचा कार्यकर्त्यांमध्ये सूर आहे. बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. माझ्याकडे जिल्हा परिषद सदस्यपद होतं आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आमच्या लाडक्या नेत्या प्रीतमताई मुंडे यांना जे मंत्रिपदातून डावलण्याचं काम केलेलं आहे हे काही आमच्या मुंडे भक्तांच्या मनाला पटलेलं नाही आणि म्हणून आम्ही ही आमची संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी हे राजीनामा मी या ठिकाणी दिलेला आहे. तर पंकजा मुंडे यांचा हा दिल्ली दौरा नेमका कशासाठी होता ते त्या दिल्लीवरनं परतल्यानंतर कळू शकेल. या संदर्भातली माहिती घेत राहूच. मात्र एक छोटासा ब्रेक इथे घेतोय. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. पुढची बातमी आहे, नवीन सहकार खात्याची निर्मिती केंद्रामध्ये करण्यात आली आहे. हे खातं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी असल्याची चर्चा रंगलेली होती. मात्र या चर्चेमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलंय. सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेनं कायदे केलेले आहेत. त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्राला नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय.
नवीन सहकार कायदे बनवण्यात केंद्रानं हस्तक्षेप करू नये, सहकारी चळवळीवरती गंडांतर येणार नाही. सहकार हा विषय घटनेनुसार राज्याचा आहे, त्यामुळे केंद्रानं त्यामध्ये हस्तक्षेप करू नये असं शरद पवार यांनी म्हटलंय. आता तिथे केंद्र सरकार महाराष्ट्राच्या चळवळीवर काही गंडांतर आणि वगैरे ह्याच्या वार्ता येत आहेत. माझ्या उचित त्याला काही फारसा अर्थ नाही, कारण हा विषय घटनेला राज्य सरकारचा आहे. केंद्र सरकार एक आपल्याकडे मल्टी स्टेट याचा अर्थ एखादी संस्था, समजा कोल्हापूर जिल्हा, तर उदाहरण देतं, तर कोल्हापूर जिल्ह्यात एखादी संस्था आहे, तिचं कार्यक्षेत्र कोल्हापूर पण आहे आणि शेजारी बेळगाव आहे, बॉर्डर, असं दोन्ही जिल्ह्यात असेल त्याला म्हणतात मल्टी स्टेट संस्था. दोन राज्यात रजिस्टर झालेली संस्था. आता दोन राज्याचं काम करणारी संस्था ती एका राज्याला बसता येत नाही. हे केंद्र सरकारच्या सरकार खात्याकडे हा विषय जातो. आणि म्हणून आता जो सरकाराचा जो नवीन निर्णय झाला आहे तो तसा नवीन नाही. अशा दोन राज्याच्या संबंधीच्या सरकारी संस्थेचा निर्णय घ्यायचा अधिकार असलेला हा केंद्राच्या सरकारी खात्याचा भाग आहे. त्यामुळे हे गेले 10 वर्ष मी असताना होतं, आत्ताही केलेले आहे, पण ते वेगळं नाही, एवढंच तसं असते. पण दुर्दैवानं महाराष्ट्रात मीडियाने हे काहीतरी महाराष्ट्राच्या सरकारवर गंडांतर बंधन आणलं असं काहीतरी म्हणतात. मला त्याच्यात काही फारसं वाटत नाही. तर यानंतर एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा संयुक्त उपक्रम संजीवनी या अंतर्गत संपूर्ण देशभर लसीकरणाबाबत जनजागृती केली जाते. पाहूयात याच संदर्भातली बातमी. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतेय. आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात. आता पाहूयात ही संजीवनीची गाडी आज कुठे. अगं बाय 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 बरं झाली ग बाई तू आली. अगं मी तुझीच वाट पाहत होते कवा धरण. कशाला काय भांडास एकनाथ करायला वाट येडे तुला काय कळतं भांडास एकनाथ मधलं? मला काही कळत नाही. अगं ते नाथांच्या पंजोबाचं नाव आहे. बरं ते सगळं सोड. बरं झालं मी तुझी वाट पाहत होते. मला तुला घेऊन जायचंय बघ. अगं कुठं? मी असं कुठं बी कोणाबरोबर येत नाही बाई. नाही मी चालले मसनात. चाल माझ्या बरोबर तू बी. जा मेली तूच. अगं मला तुला कुठं घेऊन जायचं माहिती का? कुठे? मला तुला आषाढी वारीला पंढरपूरला घेऊन जायचंय. पंढरपूरला
पंढरपूरला? हो पंढरपूरला. कशाला घेऊन जायचंय पंढरपूरला? पंढरपूरला कशाला जात असत्यात? अगं 84 लक्ष जन्म मरणाचे फेरे जर चुकवायचे असेल तर त्या पंढरपूरला जायचं आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचं. अगं एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग वारा लागे मनुष्य देहीचा. अगं 84 लक्ष जन्म मरणाचे फेरे चुकून तुला हा मानवी देह मिळाला. तो कोणामुळे मिळाला? कोणामुळे? तर त्या पंढरपूरच्या पांडुरंगामुळे मिळाला. अगं मग त्याचं दर्शन घ्यायला चाल की माया बरोबर पंढरपूरला तू. असं म्हणती? हा येऊ म्हणती? हा ये ना. अगं पण पंढरपूरला आल्याच्या नंतर मला जे पाहिजे ते भेटल का? काय तुला गांजा चरस अफीम ए, असं? तुझ्या तोंडात पडतील किडे तुझ्या. मग काय लागतंय अरे तुला? तू भगवंताचं नामस्मरण करायला चालली, हा हा मलाही देव भेटला पाहिजे, भेटला पाहिजे. पण रस्त्यामध्ये खास खळगे नसले पाहिजे बरं. आग 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 नसणार नसणार. तू माया संग चाल. मी बाईलाच भक्ती मार्गावर चालणारी बाई आहे. माया बरोबर तू जर आली ना तुझा मार्ग सुखकर होईल. चाल माया बरोबर. चाल चाल चाल, चाल. अगं बाया 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 बाया, हा हे वय पंढरपूर. आग 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 बघ 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 कसे लोक जमलेत पंढरपुरामध्ये. बघ कसे चंद्रभागा तीर दिसतंय. पांडुरंगाची ती सावळी मूर्ती दिसती. वारकरी दिसायला लागलेत. मला सकल संतांचं दर्शन व्हायला लागलं ग. माय आले ग अगं, तू पंढरपुरा. सकल संतांचं दर्शन घेतलंच. तू सकल संतांचं दर्शन घेतलं, पण माझी पांगडी झाली ना. काय झाली तुझी? अगं या शेजारणीनं. कोणी 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 कोणी? अगं या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. आणि मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. तिला पंढरीला नेलं ग बया. तिला पंढरीला नेलं ग बया. शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. तिला पंढरीला नेलं ग बया. तिला पंढरीला नेलं ग बया. आणि पंढरीची वाट मोठी दाड, आणि चालू चालू पायाले माझ्या फोड. अगे अगे काय वांगाळ बोल राहिली. पंढरीची वाट लई द्वाडन आणि चालून आले तुझ्या पायाला फोड. फोड? अगं मग परमेश्वर प्राप्ती काही अशी होत नसती. असे काय फोड फुटून परमेश्वर भेटत असतो? अगं बाई परमेश्वर भेटण्यासाठी खडतर मार्गाने प्रवास करावाच लागतो. अगं सकल संतांनी देखील खडतर मार्गाने प्रवास केला. लोकांच्या शिव्या शाप खाल्ले, दगड धोंडे खाल्ले, आणि तेव्हा कुठं त्यांना परमेश्वर प्राप्ती झाली. बाई या फोडाचं काय घेऊन बसली ग? परमेश्वर असा काय साधा सोपा बाजारातला भाजीपाला आहे का तुला सोप्यात मिळायला? अगं बाई या फोडाचा काही विचार करू नको. आता तू ह्या चंद्रभागा तीरी आली ना. अगं ह्या चंद्रभागा तीराची जी वाळू आहे ना, या मऊ मऊ वाळूत या पाण्यात तू तुझे पाय टाक, नामस्मरण घे, आपाप तुझे फोड नाहीशे होतील ग बाई. या चंद्रभागेचं गढूळ पाणी नाही प्याले मी अमंगळ वाणी. अगे काय बोलून राहिली? ह्या चंद्रभागेचं पाणी गढूळवाणी आणि नाही पिली तू अमंगळवाणी. बक्की किती घाण आहे त्याच्यामध्ये. कोणी आंघोळ करतय, कोणी पाय धुतय, कोणी हात धुतय. नाही नाही लोकांचं ते चुकतं, मला मान्य आहे. लोक तिथेच आंघोळ करतात, लोक तिथेच कपडे धुत्यात, लोक तिथेच आपल्या लहान लहान पोरांना आंघोळी घालतात, लोक तिथेच चंद्रभागा तीराला शौचास बसतात, हे मला कळतात. प्रदूषणाचा ऱ्हास होतोय हे मला, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय हे मला कळतंय. पण तू जे बोलते ना गढूळ पाणी, तर पाणी गढूळ नाही, तुझं मन गढूळ झालंय म्हणून तुला ते चंद्रभागेचं पाणी गढूळ दिसतंय. तू काय कर, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. तू तुझ्या मनाला प्रसन्न करून घे, तुझ्या मनाला शुद्ध करून घे, आणि तुझं मन कशाने शुद्ध होईल माहितीये का? घोडाच्या त्या- घोडपागात लोळल्यानं. कशानं? घोड्याच्या घोडपागात. नाही नाही मला तर असं वाटायला लागलंय तुला पंढरपुरात आणूनच मी चूक केली. अगं मन कशानं शुद्ध होतं माहिती का? मन परमेश्वराच्या भक्तीने, पांडुरंगाच्या नामस्मरणाने मन प्रसन्न होतं, शुद्ध होतं. ते स्मरणाने, नामस्मरणाने तू आधी मन शुद्ध करून घे, आणि मग तुला हे गढूळ झालेलं पाणी सुद्धा स्वच्छ दिसायला लागेल. आणि पहिलं तरी तुला सकल संतांच्या दिंड्या दिसतील गे. अगं काय पहिल तरी दिंड्या दिसतील. हा? या पंढरपुरामध्ये, हा या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा,
आणि बसायला मला कुठं राहिली नाही जागा. अगे तुझं काय बसायचं घेऊन बसली तू? अगं या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा का माहितीये का? का? अगं पांडुरंगाला तुळस ही फार प्रिय आहे. सकल संतांनी पांडुरंगाच्या गळ्यात तुळशीची माळ घातली, पांडुरंगा चरणी तुळस वाहिली. आणि तुळस आपल्या अंगणासमोर का असते याचं एक वैज्ञानिक कारण माहितीये का? माहितीये ना मला. कारण तुळशीचं झाड हे आपल्याला ऑक्सिजन पुरवत असतं. अगं बाई त्या ऑक्सिजन मुळेच तुझी दाढी वाढली बघ. है ना? एवढा पवित्र ऑक्सिजन मला मिळतो, त्या ऑक्सिजन पायी माझी दाढी लांब 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 म्हणूनच होत म्हणते. गेली. हा, हा, हा. या पंढरपुरामध्ये हा, हा. तुळशीच्या बागा आणि बसायला मला कुठं राहिली नाही जागा. या शेजारणीनं कोणी 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 अगं टकले तूच. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं केलं ग बया, या शेजारणीनं केलं ग बया हो. आणि मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. जणी म्हणे आयशा बाया, अहो जणी म्हणे आयशा बाया आणि जन्मा येऊन गेल्यात वाया. या बघ जनाबाईच्या ह्या भारुडातलं हे जे शेवटचं चरण आहे ना, हे तुला लागू होतं. अगं जनी म्हणे आयशा बाया आणि जन्मा येऊन गेल्या वाया. कशामुळं वाया गेल्या? की त्यांनी कधी पंढरीची वारी केली नाही, त्यांनी कधी नामस्मरण केलं नाही. अगं एवढंच काय, तुला जगद्गुरु तुकोबारायांचं सांगतं, त्यांनी पंढरीचा महिमा सांगताना काय सांगितलंय बघ. अवघीत तीर्थी घडली एक वेळा, अवघीत तीर्थी घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची डोळा देखील या. म्हणून कुठल्या बायका वाया गेल्या, कुठल्या बाया वाया गेल्या? ज्या कोणी पंढरीची वारी केली नाही त्या तुझ्यासारख्या बाया वाया गेल्या, असं संत जनाबाई सांगतायत ग माय. माझ्याही लक्षात आलं बाई. हा, हा. जनाबाई म्हणते हा. या वाया गेलेल्या बाया कोण आहेत? कोण कोण? काम, क्रोध, मद, मत्सर आणि लोभ हा, हा, हे जे काही षडयंत्र माणसाला लागलेले आहेत, हा, हा. हे षडयंत्र समाजाला लागलेले आहेत. बरोबर. या षडयंत्रापासून आपण दूर राहावं हा, हा. आणि आपले जे कुकर्म आहेत हा, हा. ते भगवंताच्या चरणी लीन करावं आणि तरच आपल्याला मोक्ष सिद्धी होते हा, हा. किंवा भगवंत प्राप्त होतो. खरंय. आणि म्हणूनच मी म्हणते काय? या शेजारणीनं अगं कोणी ग कोणी कोणी? तू 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 मी का? तूच ग. अगे तुझा जन्म सार्थकी लागला आज माझ्यामुळे. मी तुला पंढरपूरला घेऊन आले आणि या सकल संतांचं तुला दर्शन घडवलं, पांडुरंगाचं दर्शन घडवलं. अगं तुला पवित्र चंद्रभागे स्नान करून तुझ्या जीवनाचं सार्थक केलं ग. म्हणूनच तर म्हणते आहाहा. या शेजारणीनं बरं केलं ग बया, या शेजारणीनं बरं केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं बरं केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया. झालं सगळ्यांचं तर असेल तर ती बोलतो. अजून काही इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत कोणाला काय? म्हटलं तर हो. आणि बरेच दिवसापासून
एका कार्यालयाच्या प्रतीक्षेमध्ये सगळेच जण होते. आधी एक कार्यालय ते अल्काटॉकीच्या इथे जवळपास होतं, परंतु अनेकांना तिकडे येण्यासाठी वगैरे खूप त्रास व्हायचा म्हणून अशा प्रकारचं कार्यालय वसंतला ज्या वेळेला शहर अध्यक्ष केलं त्याच वेळेला मी सांगितलं चांगलं एक कार्यालय बघ म्हणून त्याप्रमाणे बघितलं आणि आज त्याचं उद्घाटन झालं. मनसेचं वातावरण सध्या आज पुण्यात आता आज तरी खूपच चांगलं आहे. महापालिका निवडणुकीमध्ये वातावरण अर्थातच चांगलं असेल, पण त्याला वेळ आहे अजून. काय आता सगळ्याच निवडणुका पुढे पुढे ढकलल्या जात आहेत. आता त्या शेड्यूलप्रमाणे साधारणपणे फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका व्हायला पाहिजेत, परंतु अगोदरच्याही निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, तर याच्या पुढे काय होईल मला कल्पना नाही. या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारचा कारभार बघायला आपल्याला मिळालाच नाही कोणाला अजून. त्याच्यामुळे समाधान कशावरती व्यक्त करायचं. मोठा विषय असं तुम्हाला 2 मिनिटात नाही सांगता येणार. राज्यात ओबीसी आरक्षणावर खरं तर खूप राजकारण चालू आहे. सत्ताधारी भाजप असेल यांच्यामध्ये जे केंद्राकडे बोट दाखवते राज्याकडे बोट दाखवून जाते. काय तुमचं ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला आठवतंय की मला कल्पना नाही, कारण मराठा आरक्षणाच्या वेळेला खूप पूर्वी ज्यावेळेला काँग्रेस एनसीपीचं सरकार होतं त्यावेळेला एक मुंबईमध्ये मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चाला सामोरे गेले होते काँग्रेसचे नेते गेले होते, राष्ट्रवादीचे नेते गेले होते, भाजपाचे नेते गेले होते, शिवसेनेचे नेते गेले होते, बाकीच्याही पक्षांचे नेते गेले होते. त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की जर सगळ्यांना मान्य आहे मग अडलंय कुठे, की फक्त इश्यू करायचा आहे. मराठा समाजातल्या जो तरुण आहे, ज्या तरुणी आहेत त्यांची फक्त माती भडकवायची एवढाच फक्त उद्योग आहे का? जर सगळ्यांना मान्य आहे तर मग अडलंय कुठे? ओबीसी समाजाचा देखील जो प्रश्न आहे, जर सर्वांना मान्य आहे की आरक्षण मिळालं पाहिजे आणि जे होतं जे रद्द का केलंय, कशासाठी केलंय, जर समजा केंद्रातल्या सरकारला पण मान्य आहे, राज्यातल्याही सरकारला मान्य आहे, तर अडलंय कुठे? आपण कसं होतंय की हे सगळ्या तुम्ही जे बोलताय किंवा वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या येत आहेत, चॅनलवर तुम्ही ज्या बातम्या दाखवताय या खूप वरवरच्या आहेत. मुळात या सगळ्यांना जर ही गोष्ट मान्य आहे तर मग अडवलंय कोणी? आणि मग कोर्टामध्ये या प्रकारची तुमची बाजू ही व्यवस्थित मांडली का जात नाहीये? आणि हा काय आरोप प्रत्यारोपाचा प्रश्न येत नाहीये. हे केंद्रामुळे होतंय, केंद्र म्हणते राज्यामुळे होतंय. एकदा मला असं वाटतं सगळ्यांना व्यासपीठावरती आणा, एकदा त्याला प्रश्न विचारा की तुम्हाला हे मान्य आहे का, तर मग अडलंय कुठे? मराठा आरक्षणाच्या बाबतीत पण तोच विषय होतोय परत. मी तेच मगाशी म्हटलं तुम्हाला. परवा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर नाना पटोले पुण्यात आले होते. ते म्हणाले की डबे नुसते बदलून फायदा नाही, इंजिन बदललं पाहिजे. सगळ्यांच्या तोंडात आता इंजिनाबद्दलची चर्चा. हे सध्या माझं इंजिन मीच बघतोय. मी मध्यंतरी माझा एक लोकसत्तेसाठी म्हणून एक इंटरव्ह्यू झाला आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की मला सध्या कळतच नाहीये कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाचा मित्र आहे. आणि मला असं वाटतं तुम्हालाही कळत नसेल ते की आज काय बोलतात आणि उद्या काय होईल. त्याच्यामुळे जशी राजकीय पक्षांची परिस्थिती आहे तशीच पत्रकारांची परिस्थिती आहे. मी काय बोलतो तुम्हाला कळतंय का? तुमच्यावरती आल्यावरती दुसरा प्रश्न काढताय तुम्ही. मुद्दा असा आहे, केंद्र आणि राज्य सरकार मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळे ढकलाढकली करते एकमेकांवर.
सगळे सरकार आम्हाला करायचं म्हणतात पण करत कोणीच नाही, फक्त राजकारण सुरू आहे. मला असं वाटतं हे समाजांनी बघणं गरजेचं आहे. जो समाज मराठा समाज असेल किंवा ओबीसी असेल किंवा कोणी जे भरभरून मतदान करतात त्यावेळेला या गोष्टी विचारल्या गेल्या पाहिजेत की जर समजा तुम्हाला या गोष्टी मान्य आहेत, मग ऐन वेळेला तुमचं काय होतं. तुम्ही आमच्याकडे मतदानासाठी म्हणून येता आणि ज्यावेळेला आमचा विषय ज्या वेळेला येतो त्यावेळेला तुम्ही तोंड फिरवता. हे एकदा समाजाने विचारलं पाहिजे की नाही, की फक्त समाजाचा वापर करायचा. आणि हे इतकी वर्ष चालू आहे, समाजाचा फक्त वापर केला जातो आणि निवडणुकीच्या वेळेला बदाबदा मतदान होतं आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेला त्यांचे प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला कोणी नसतं तिकडे. तुम्ही मध्ये जो विमानतळाचा प्रश्न उपस्थित केला त्यामुळे तुम्ही म्हणाला होता की छत्रपती शिवरायांचं नाव दिल्यानंतर कोण पुढे येते बघूया. तुम्ही जशी जर ते जाहीर केलं तर कुणी पुढे आलेलं नाही, कुणी त्याबद्दल काय म्हटलेलं. मग याचा अर्थ या सगळ्यांना मान्य आहे की छत्रपती शिवरायांचं नाव असलं पाहिजे. मी शिवरायांचं नाव मुळात मी काहीतरी तिसरी मागणी नाही केली. आपण जर नीट समजून घेतलं तर मी त्या दिवशी तो संपूर्ण विषय सविस्तर मी आपल्यासमोर ठेवला की टेक्निकली ती होऊ शकत नाही, त्याला दुसरं नाव येऊ शकत नाही. म्हणजे उद्या जर समजा मी पुण्यामध्ये स्थायिक झालो, बरोबर की नाही, तर माझा राज मोरे नाही होऊ शकत ना, राज ठाकरेच राहणार. तसा तो फक्त शिफ्ट होतोय इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्याचं नाव कसं बदलेल. आणि तिथे छत्रपतींचं नाव आहे, बदलायचा विषय कुठे. गेल्या अनेक दिवसापासून ईडीचा वापर जो आहे तो राज्यामध्ये विविध ठिकाणी केला जातोय, कसं तुम्ही बघताय केंद्र सरकारच्या सगळ्या कारवाईकडे. मी त्या खडसेंची सीडीची वाट बघतोय. एकनाथ खडसे म्हणाले होते की माझ्यावर ईडी लावला तर मी सीडी बाहेर काढेन. सीडीची वाट बघतोय. यंत्रणांचा गैरवापर चुकीचा केला जातोय. हा काही याच्या आधीही ज्यावेळेला काँग्रेस सरकार होतं त्यावेळेलाही अशा प्रकारचा वापर केला गेला. आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यावेळेलाही अशाच प्रकारचा वापर केला जातोय. ही काही तुमच्या हातातली काही बाहुली नाही आहे की तुम्हाला जो नकोय माणूस त्याला संपवण्यासाठी म्हणून तुम्ही या गोष्टीचा वापर करायचा. अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत या आणि अशा प्रकारे करून नाही चालणार. ज्यांनी खरेच गुन्हे केलेले आहेत ते मोकाट सुटलेले आहेत आणि अनेक लोकांवरती तुम्ही या गोष्टी लादत असाल तर चुकीचं आहे. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारावर काय वाटतं. महाराष्ट्रात जवळपास त्यांनी आता परत 4 खाते दिली राज्यात सत्ता नसताना. बघू जरा काम तर करतो आता एवढ्यात काय बोला. नवीन सहकार खातं त्यांनी आता तयार केलेलं आहे. नवीन सहकार खातं तयार केलंय. असा आरोप केला की राज्याच्या हस्तांतरित विषय जो आहे केंद्र सरकार त्यावर अतिक्रमण करते. मला असं वाटतं पवार साहेबांचा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला करेक्ट मिळेल. नारायण राणेंना जे मंत्रिपद मिळालं केंद्रामध्ये तर त्यांच्या पद्धतीने मला मुख्यमंत्र्यांनी साधा फोनही केलेला नाही. राज ठाकरे साहेबांनी त्यांना शुभेच्छांचा फोन केला. मी त्यांना फोन केले होते पण त्यांचा दोन्ही फोन बंद होते. त्यांच्या मुलाचाही फोन बंद होता आणि त्यांचाही फोन बंद होता. त्याच्यामुळे माझं बोलणं नाही झालंय. उद्या परवा माझं बोलणं होईल. सर आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची काही वेगळी रणनीती असणार आहे. आणि आता तुम्हाला सांगू काय पुणे आणि नाशिकवरती तुम्ही लक्ष दिलंय का. पुणे आणि नाशिककडे तुमचं अधिक लक्ष. ते तसं मुंबई आहे, सगळ्या एकत्रच लागतात. साधारणपणे 10 महानगरपालिका आहेत आणि अगोदरच्या ज्या काही राहिलेल्या महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली आहे, नवी मुंबई आहे, त्याही महानगरपालिका आता येतील. आपल्यानंतर सांगेल. नाना पटोले महाविकास आघाडीत असून प्रत्येक वेळेस सोबळाचा नारा करतायत. चला राज ठाकरे पुण्यामध्ये बोलत होते. मनसेच्या मनसे पक्षाच्या शहर कार्यालयाचं उद्घाटन पुण्यामध्ये अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी राज ठाकरे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. यावेळी राज्यातल्या बऱ्याच मुद्द्यांवरती राज ठाकरे यांना विचारण्यात आलं पत्रकारांकडून आणि त्यावरती नेहमीप्रमाणेच राज ठाकरेंची उत्तरं आपण ऐकली.